नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट 2 या ठिकाणी बघणार आहोत। याचं लेक्चर नंबर 4 आज आपण बघणार आहोत। या आधी आपले 3 लेक्चर्स म्हणजे पार्ट 3 मध्ये आपण डिवाइड केलेला आहे आणि आज आपला पार्ट 4 आहे। ओके, आणि पार्ट 3 तुम्हाला जर बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। ओके, चला मग आज आहेत आता क्वेश्चन नंबर 8 पासून आपण स्टार्ट करणार आहोत। या आधीचे क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले होते, पण आता वर्ड प्रॉब्लेम्स असल्यामुळे क्वेश्चन्स आपण काय करणार आहे तर डायरेक्टली बुक्स रेफर करून बुक्स मधले क्वेश्चन्स रीड करणार आहे या ठिकाणी। त्यामुळे तुम्हीही तुमच्या बुक्स रेफर करा, जेणेकरून मी ज्या वेळेला क्वेश्चन्स रीड करेल त्यावेळेला तुम्हालाही क्वेश्चन्स काय होतील, इझिली अंडरस्टँड होतील। ओके, तर मग बघूया क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे। बघा, फाइंड एम, एम ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे। पण त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे। बघा काय सांगितलेलं आहे इक्वेशन आपलं, तर m-12 x² प्लस 2 इंटू ब्रॅकेट m-12 x प्लस 2 इज इक्वल्स टू 0 हॅज रियल अँड इक्वल रूट्स। आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तर दिलेलं आहे आणि जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे जे रूट्स आहेत ते काय आहेत, आपले इक्वल आणि काय आहेत, रियल आहेत, बरोबर आहे। आणि आपल्याला फाइंड काय करायचं या ठिकाणी, तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। ओके, मग त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल तर कंपेअरिंग इक्वेशन्स करायला लागेल। कशाशी, कंपेअरिंग विथ आपला स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे बघा, तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे, बरोबर आहे। आता a ची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार इथं, a इज इक्वल्स टू m-12, b इज इक्वल्स टू हा होल ब्रॅकेट येणार आहे 2 इंटू ब्रॅकेट m-12। ओके, आता हे जर सॉल्व्ह करून घेतलं तर इथं बघा 2 इंटू m ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला, आणि इथं -12 2 जा किती होतात 24 येतात। ओके, आणि त्याच पद्धतीने c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म इज द 2। ओके, आता आपल्याला काय करायचंय, द रूट्स आर काय दिलेले आहेत आपल्याला, द रूट्स आर रियल अँड इक्वल। ठीक आहे, आता रियल अँड इक्वल असतात त्यावेळेला काय असतं तर b² - 4ac याची व्हॅल्यू जी असते ती काय असते, 0 असते। म्हणजे तो रूल या ठिकाणी आपण यूज करणार आहे। काय आहे आपली, b² - 4ac इज इक्वल्स टू 0। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा b² ची होल टर्म काय आहे आपली, तर 2m - 24 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे आपला, तर m-12। ओके, आणि c किती आहे आपला, तर 2। ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर होल इक्वेशन जे आहे ते इक्वेशन्स आपल्याला काय करून घ्यायला लागेल, सॉल्व्ह करून घ्यावे लागेल। आता या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटचं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा 2m - 24 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे a - b ब्रॅकेट स्क्वेअरची जी आयडेंटिटी आहे ती या ठिकाणी आपल्याला यूज करावी लागणार आहे। आणि आयडेंटिटी काय असेल बघा, तर h² म्हणजे काय आले 4m² मायनस 2ab म्हणजे 24 2 जा किती आले आपले 48 आले, आणि 48 2 जा करणार आहे म्हणजे किती आले आपले 96m आले या ठिकाणी, प्लस आता 24 चा स्क्वेअर हा किती असतो 576 असतो, बरोबर आहे। आता बघा 4 2 जा किती होतात 8 आले, बरोबर आहे। आता या ठिकाणी तुम्हाला -8 इंटू m म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मधले रूल्स किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन्स मधले तुम्हाला चिन्हांचे नियम किंवा सायन्स ऑफ रूल्स माहित नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व्ह करताना इझी जाईल। ठीक आहे, इथे बघा 4 2 जा किती झाले 8 झाले। ठीक आहे, 8 1 जा 8 म्हणजे इथे आले -8m आले। आता बघा 12 8 जा किती होतात तर 96 होतात, पण इथं मायनस आहे ना, इथं मायनस आहे ना,
त्यामुळे इथं काय झाले प्लस साइन झाले. ओके, आता हा झाला आपला इक्वेशन. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे म्हणजे लाईक टर्म्स काय करणार आहे आपण एका साइडला करून घेणार आहे. म्हणजेच इथे बघा आपले तर इथं आले 4m² मायनस 96m, इथं होते मायनस 8m, इथं बघा प्लस 76 प्लस 96 इज इक्वल्स टू 0. आता लाईक टर्म कोणते कोणते एम ची आणि नंबरची म्हणजे कॉन्स्टंट टर्मची. m² ला कोणतीही लाईक टर्म नाहीये ती त्यामुळे तशीच राहील. ओके, आता बघा इक्वेशन आपलं काय तयार झालं बघा इथं 4m² मायनस मायनस काय होतं प्लस होतं बरोबर आहे. आणि आता या ठिकाणी बघा 6 + 8 किती झाले 14 कॅरी ओव्हर झाले म्हणजेच इथं परत किती आले 10 म्हणजे इथं आले आपले 104 आले बरोबर आहे. एम मायनस नंतर बघा प्लस प्लस प्लसच असतं साइन पण प्लसच येणार आहे त्यामुळे इथं आले प्लस काय येणार आहे 6 + 6 12 कॅरी ओव्हर आले. नंतर इथं आले 8 + 9 म्हणजे 17 कॅरी ओव्हर परत 1 आणि हे 672 इज इक्वल्स टू 0. पण आता एक ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक टर्मला काय होतं 4 नी डिवाइड होतं म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी बघा डिवाइड बाय 4. ओके, म्हणजेच काय आलं इथं m² मायनस 4 × 2 = 8 2 राहिले 4 × 6 = 24. नेक्स्ट बघा प्लस 4 × 1 = 4 2 राहिले 4 × 6 = 24 बरोबर. नंतर 3 राहिले आणि 4 × 8 = 32 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचं तर 168 चे फॅक्टर पाडायचे. जर इन केस जर तुम्हाला 168 कोणत्या टेबलमध्ये येतो हे माहिती नसेल तर तुम्ही काय करायचंय तर सिंपल ट्रिक्सने जायचंय. ट्रिक्सने जायचंय म्हणजे काय करायचंय तर 168 जो नंबर आहे त्याचे काय करा बघा फॅक्टरायझेशन करा 168. आता या ठिकाणी बघा 2 नी डिवाइड करत गेलो 2 × 8 = 16 2 × 4 = ओके 2 × 4 = 2 × 2 = 2 × 2 = 2 × 1 = 7 × 3 = and 3 × 1 = ठीक आहे. आता आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 26 यायला पाहिजे. आता त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ग्रुपिंग करून घ्यायचंय. या ठिकाणी बघा 2 × 2 = 4 4 × 2 = किती आले 8 आले आणि इथं 7 × 3 = किती होतात तर 21 होतात बरोबर आहे. अजून एखादा ग्रुप करून बघूया. या ठिकाणी बघा 7 × 2 = किती झाले 14 झाले. ओके, आणि या ठिकाणी बघा 2 × 2 = 4 आणि 4 × 3 = किती झाले 12. ऍडिशन केली तर किती होतात 626 येतात. ओके, म्हणजेच आपण काय करू शकतो 14 आणि 12 घेऊ शकतो. आता जर समजा 168 आहे त्याचे फॅक्टरायझेशन केले तर आपण काय घेतले 14 आणि किती घेतले 12 घेतले. ठीक आहे. आता मधली जी टर्म आहे ती आपल्याला मायनस आणायची आहे. याचा अर्थ बघा तर तुम्ही -14 - 12 केलं तर -26 येतात आणि -14 × -12 केलं तर ऍडिशन म्हणजे मल्टिप्लिकेशन काय येते आपली पॉझिटिव्ह येते. आता बघा इथं मायनस म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मल्टिप्लिकेशन करता आणि दोघांची साइन मायनस देता त्यावेळेला आन्सर हे पॉझिटिव्ह असतं आणि ज्या वेळेला दोघांच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये दोघांचे साइन मायनस असतात त्यावेळेला आपण ऍडिशन तर करतो पण साइन देताना काय करतो -26 घेतो. आता या -26 ऐवजी या दोन्ही टर्म्स या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार म्हणजेच काय आले बघा m² - 14m - 12m + 168 इज इक्वल्स टू 0. आता 2 2 चे काय करतो ग्रुपिझम करतो म्हणजे ग्रुप्स करतो. यातला m आणि यातला m कॉमन होता त्यामुळे बाहेर काढला. आतमध्ये आपल्याला m - 14 राहिले. 12 नी 168 ला डिवाइड होतं त्यामुळे 12 बाहेर काढलं तर आतमध्ये -12 बाहेर काढल्यामुळे आतमध्ये पहिली जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह होईल आणि दुसरी टर्म काय होईल -14 येईल इज इक्वल्स टू 0. सेम ब्रॅकेट्स आले त्यामुळे बघा इथं m - 14 or m - 12 is equals to 0. Therefore, m - 14 is equals to 0 or m - 12 is equals to 0. Therefore, m is equals to 14 or m is equals to 12 is the correct answer. Okay. क्वेश्चन नंबर 9 काय आहे ते बघणार आहे आपण पण त्याआधी तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये रीड करा जेणेकरून तुम्हाला ही क्वेश्चन इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 काय सांगितलेलं बघा द सम ऑफ द टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा द गिव्हन कंडिशन इज द गिव्हन काय सांगितलेलं आहे तर सम ऑफ द रूट्स किती दिलेले आहेत आपल्याला तर एक रूट्स दिलेला आहे 5. ओके. नेक्स्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे सम ऑफ देअर क्यूब्स इज आणि
सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू किती दिलेला आहे आपल्याला 35 दिलेला आहे. फाइंड द इक्वेशन्स आणि या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आता कसं करणार? आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 5 दिलेलं आहे आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू 35 दिलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हा आपला फॉर्म्युला आहे. आणि फॉर्म्युलेस तुम्हाला तोंडपाठ पाहिजेतच, त्याशिवाय तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही, हे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेली आहे. आता या ठिकाणी बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती दिलेली आहे व्हॅल्यू तर 35 दिलेली आहे. बरोबर आहे, इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय असणार इथं 5 चा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा म्हणजे परत एकदा इथे काय घेणार आहे आपण 5 घेणार आहे. बरोबर आहे, आता बघा हे 35 इज इक्वल्स टू 5 5 जा 25 25 5 जा 125 असतात मायनस 5 3 जा 15 अल्फा बीटा. आता एक काम करू शकतो आपण, हा जो -15 आहे तो या साईडला घेतला तर तो पॉझिटिव्ह होईल आणि ही जी व्हॅल्यू इकडे घेतली तर ती निगेटिव्ह होईल, साइन चेंज होतात. म्हणून 15 अल्फा बीटा इज इक्वल्स टू 125 मायनस 35. 15 अल्फा बीटा इज इक्वल्स टू इथं बघा 0 12 मधून 3 गेले 9 राहिले कॅरीवर 0 झाले म्हणून अल्फा बीटा इज इक्वल्स टू 90/15. इथं आला परत एकदा आडवा भागाकार आणि तोही जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही सेपरेट लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, 15 4 जा किती होतात तर 90. देअरफॉर अल्फा बीटा इज इक्वल्स टू किती आलं 4 आलं. बरोबर आहे, द इक्वेशन राईट करायचं ना आपल्याला, त्यामुळे इथे काय असणार आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, एक्स स्क्वेअर ऍज इट इज तसाच राहिला मायनस अल्फा प्लस बीटा किती होता आपला तर 5x होता आणि अल्फा इंटू बीटा किती आला आपला तर 4 आला, त्यामुळे इथे आले 4 इज इक्वल्स टू 0 is the correct answer or is the correct equation. ओके, क्वेश्चन नंबर 9 होता हा. क्वेश्चन नंबर 10 जो की तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे आणि थोडासा हॉटचा क्वेश्चन आहे तो, त्यामुळं व्यवस्थित बघा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स तयार करायचं आहे such that its roots are square of the sum of the roots and square of difference of. क्वेश्चन नंबर 10 आपण या ठिकाणी बघत आहोत आणि क्वेश्चन नंबर 10 थोडासा वेगळा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला बोर्ड एक्झामला हॉट क्वेश्चन्स मध्ये विचारला जाऊ शकतो, जसं की 5 मार्क्सच्या क्वेश्चन्स मध्ये. ओके, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट म्हणजे तुम्हाला परत एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे, पण त्यासाठी काय सांगितलेलं आहे बघा, इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स म्हणजे पहिला रूट असणार आहे तो काय असणार आहे गिवन एक इक्वेशन दिलेला आहे त्याच्या ऍडिशन म्हणजे रूटच्या ऍडिशनच्या स्क्वेअरच्या इतका असणार आहे आणि दुसरा रूट जो आहे अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन्स म्हणजे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इतका तो दुसरा रूट असणार आहे. बरोबर आहे, तर आता आपल्याला विचारलेलं काय आहे बघा, इक्वेशन जे गिवन इक्वेशन्स म्हणतो आपण ते दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे बघा इक्वेशन्स आपल्याला, तर 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू एक्स प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे यावरून आधी फर्स्ट आपण काय करू, अल्फा प्लस बीटा अल्फा मायनस बीटा याच्या व्हॅल्यूज फर्स्ट आपण काय करू फाइंड आउट करून घेऊ. म्हणजेच काय होईल बघा इथं कंपेअरिंग विथ, कशाशी कंपेअर करणार आहे आपण तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 सी कंपेअर करणार आहे. म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय आली बघा या ठिकाणी 2 आली. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू काय आली आपली 2 इंटू ब्रॅकेट पी प्लस
क्यू आली. ठीक आहे. अँड सी इज इक्वल्स टू काय आलं बघा, हे होल व्हॅल्यू सीची आहे म्हणजे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आली. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटा, लेट अल्फा प्लस बीटा हे काय असतं, मायनस बी अपॉन ए. मायनस बी म्हणजेच काय आले 2 इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू अपॉन 2 आणि इथं मायनस साईन आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा हे 2 टू गेट कॅन्सल झाले, आडवा भागाकार मायनस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू आले. ही कशाची व्हॅल्यू झाली, अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. आता अल्फा इंटू बीटा काय असती, तर सी अपॉन ए. सी काय आहे आपला, तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 असणार आहे. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी बघा आपल्याला रूट्स मध्ये काय सांगितलेलं आहे, तर स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट सांगितलेलं आहे आणि दुसरं दिलेलं आहे आपल्याला डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ द स्क्वेअर असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता स्क्वेअर डिफरन्सचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला अल्फा मायनस बीटा काढायला लागेल. म्हणजे या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, तर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतील तर पहिला फॉर्म्युले बाहेर करा जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. आता इथं बघा अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, त्यामुळे इथं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर इथं बघा मायनस काय असणार आहे आपलं पी प्लस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू काय होती बघा आत्ताच काढली होती आपण इथं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेला मायनस म्हणजे मायनस नंबरचा स्क्वेअर करतो आपण त्यावेळेला तो काय असतो, पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे मायनस 2 1 जा 2 2 जा आणि ह्या 2 नी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस 2 पी स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. आता हा जो ब्रॅकेट होता तो आपल्याला फर्स्ट सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 पी स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर. आता बघा लाईक टर्म्स पी स्क्वेअर म्हणजे प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे या ठिकाणी येईल मायनस पी स्क्वेअर. नेक्स्ट काय येईल आपलं क्यू स्क्वेअर म्हणजे मायनस क्यू स्क्वेअर आले आणि इथं आले प्लस 2 पी क्यू. ठीक आहे. आता या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं किंवा त्या टर्म जर अशाच ठेवल्या तरीही काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग इथं जर चेंजेस केले तर मायनस साईन बाहेर काढलं तर आतमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 पी क्यू असं येईल. त्याच्याऐवजी आपण असे लिहू शकतो मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे शॉर्ट मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय सांगितलेलं होतं, द गिव्हन कंडिशन इज, काय कंडिशन होती. आता इथं अल्फा 1 घेऊया, रूट काय घेतलं आपण अल्फा 1 घेतलं कारण सुरुवातीच्या ह्या इक्वेशन मध्ये अल्फा आणि बीटा घेतले होते आपण. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट कंडिशन होती अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड बीटा 1 इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा मायनस बीटा कारण डिफरन्स ऑफ रूट्स असं सांगितलं होतं त्यांनी, म्हणून एकदा प्लस एकदा मायनस घेतली. बरोबर आहे. आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन्स राईट करायचं आहे, म्हणजे त्यासाठी आपल्याला अल्फा 1 प्लस बीटा 1 ची व्हॅल्यू काढायला लागेल, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा त्याची ही व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. म्हणून देअरफोर किंवा नाव इथं काय घेणार आहे आपण अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा अल्फा 1 ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा 2 ची व्हॅल्यू काय होती प्लस अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय होती आपली मायनस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू होती. म्हणजे या ठिकाणी काय येणार मायनस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पण आता या ठिकाणी जी व्हॅल्यू काढली आपण जी आहे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू होती ती ब्रॅकेट स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू होती आपली तर मायनस होती, त्यामुळे प्लस मायनस मायनस होईल आणि या ठिकाणी पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर होईल. ठीक आहे. त्यामुळे आता हा जो मायनस होता ब्रॅकेट तो प्लस झालेला आहे का तर एखाद्या नंबरचा मायनस नंबरचा ज्यावेळेला स्क्वेअर करतो त्यावेळेला आन्सर पॉझिटिव्ह येतं, त्यामुळे हा ब्रॅकेट काय झाला पॉझिटिव्ह झाला. बरोबर आहे. म्हणजे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म काय येणार आहे बघा पी स्क्वेअर नेक्स्ट प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर आणि या ठिकाणी बघा आतल्या म्हणजे पी स्क्वेअर मायनस 2 पी क्यू इंटू क्यू स्क्वेअर असणार आहे. त्याच टर्म बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे नसल्यामुळे मी डायरेक्टली काय करणार आहे बघा मायनस पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू मायनस क्यू स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर गेला
क्यू स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर गेला म्हणजेच या ठिकाणी 2 + 2 4pq आले. ओके, ही झाली अल्फा प्लस बीटा म्हणजे α1 + β1. आता आपल्याला काय करायचंय α1 × β1 म्हणजेच परत एकदा काय आले बघा तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अल्फा प्लस अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे परत एकदा मल्टिप्लिकेशन येणार आहे. आता मल्टिप्लिकेशन मध्ये बघा काय झाले मग इथं हे मायनस इंटू p + q ब्रॅकेट स्क्वेअर आले या ठिकाणी हा असा होल ब्रॅकेट इंटू मायनस p - q ब्रॅकेट स्क्वेअर होते. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा हा मायनस आणि त्याचा स्क्वेअर केला तर या ठिकाणी येताना काय येणार आहे आपलं तर p + q ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं येताना काय असणार आहे आपलं तर मायनस साइन तसंच राहणार आहे ते साइन आपण बाहेरच्या साईडला देऊया आणि p - q ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा हे मायनस साइन तर तसंच दिलं इथं बघा p² - q स्क्वेअर आणि ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकतो. बरोबर आहे. आता या सगळ्यांच्या व्हॅल्यूज वरून आपण काय करणार आहे बघा पाहिजे तर याला नंबर 1 आणि याला नंबर 2 दिला तरीही चालेल किंवा नाही दिले तरी चालतील आणि डायरेक्ट लिहा द रिक्वायर्ड इक्वेशन इज काय असतं रिक्वायर्ड इक्वेशन आपलं बघा तर अल्फा म्हणजे x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. हा x² ची टर्म तर तशीच राहील मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे α1 + β1 काय आलं होतं बघा आपलं आत्ताच काढलं होतं आपण 4pq आले होते 4pq आले प्लस आता या ठिकाणी α1 पण इंटू β1 काढलं तर या ठिकाणी आपली मायनसची टर्म आली होती मायनस p² - q² होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 हे आलं होतं आन्सर. 11th क्वेश्चन बघतोय आणि 11th क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा मुकुंद पोजेसेस ₹50 दॅन व्हॉट सागर पोजेसेस. ठीक आहे, म्हणजे सागरचे जे आहेत ते काय घेतले आपण सागर हॅव किती घेतले तर x घेतले तर त्यापेक्षा मुकुंदचे किती आहेत बघा मुकुंद हॅव काय सांगितलेलं आहे तर मोर दॅन ₹50 म्हणजे तिथे येताना काय येणार आहे आपलं तर x + 50 येणार आहे. बरोबर आहे. पुढची कंडिशन काय सांगितलेली आहे द प्रोडक्ट ऑफ अमाऊंट दे हॅव इज प्रोडक्ट ऑफ म्हणजे काय तर त्या दोघांची जे अमाऊंट आहे त्याची जी मल्टिप्लिकेशन आहे ती किती दिलेली आहे 15,000 दिलेली आहे. फाइंड द अमाऊंट ईच वन हॅज. ठीक आहे, द गिव्हन कंडिशन इज काय असणार आहे आपल्याला द प्रोडक्ट ऑफ बोथ. ठीक आहे, किती दिलेलं आहे तर बघा x इंटू ब्रॅकेट x + 50 इज इक्वल्स टू 15,000 दिलेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सॉल्व्ह करायला लागेल इक्वेशन आपल्याला इथं आले आपले 15,000 दिलेले आहेत का ओके 15,000 दिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा होल म्हणजे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून घ्यायला लागेल. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या x नी x ला मल्टिप्लाय केले इथं आले x² x नी 50 ला केले 50x आले आणि हे 15,000 पॉझिटिव्ह होते अपोजिट साइडला आल्यानंतर ते काय झाले मायनस झाले इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता 15,000 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की ज्याची मल्टिप्लिकेशन ही किती आली पाहिजे 15,000 आली पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन केले तर किती यायला पाहिजेत आपले 50 यायला पाहिजेत. आता जर एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं 15,000 आहेत आणि इथं आपण 150 इंटू काय घेतले 100 घेतले तर इथं बघा 3 झिरोज येतील आणि 15 वन जा 15 येतील. बरोबर आहे, पण आपल्याला मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे त्यामुळे स्मॉलेस्ट नंबरला जरी आपण मायनस साइन दिलं तरीही चालेल का बिगेस्ट नंबरचं मधून स्मॉलेस्ट नंबर मायनस केला तर पॉझिटिव्ह साइन यायला पाहिजे म्हणून +50. ओके, म्हणजेच आपण घेताना काय घेतले फॅक्टरायझेशन बघा x² + 150x - 100x - 15,000 इज इक्वल्स टू 0. परत एकदा 2 2 चे ग्रुप्स केले. आता यामध्ये कॉमन निघणारी व्हॅल्यू काय आहे x आहे त्यामुळे इथे आले आपले x + 150 दुसऱ्या ग्रुप्स मधून बघा 100 बाहेर काढले -100 बाहेर काढले तर आतमध्ये x राहिला आणि -100 बाहेर काढल्यामुळे +150 या ठिकाणी राहील इज इक्वल्स टू 0. सेम ब्रॅकेट म्हणजे आले इथं
x प्लस 150 आणि दुसरा ब्रॅकेट आला x मायनस 100 इज इक्वल्स टू 0. आता कंपॅरिझन करतो म्हणजे दोन्ही सेपरेट करतो ब्रॅकेट म्हणजे x प्लस 150 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 100 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस 150 और x इज इक्वल्स टू काय येणार आपले 100 येणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच इथं बघा x इज इक्वल्स टू मायनस 150 होते ते काय करतो आपण नॉट काउंटेबल असणार आहेत कारण मनी काय करतो निगेटिव्ह मध्ये आपण काउंट करू शकत नाही. बरोबर आहे. x इज इक्वल्स टू मायनस 150 द मनी कॅनॉट काउंट इन निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह. देअरफॉर काय असणार आहे पहिला सागर हॅव किती आहेत मनी त्याच्याकडं तर ₹100 अँड दुसरा कोण होता आपला मुकुंद हॅव. मुकुंदकडे किती होते सागरपेक्षा तर ₹50 एक्स्ट्रा होते म्हणजेच 100 प्लस 50 म्हणजेच ₹150. ओके हे आहे आपला फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 12 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला तर द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द टू नंबर्स इज 120. आता या ठिकाणी बघा दोन नंबर दिलेले आहेत आणि त्यांच्या दोन नंबरच्या स्क्वेअरचा डिफरन्स हा 120 येतो. पण आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा द स्क्वेअर ऑफ अ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर फाइंड द नंबर. ओके म्हणजे आता या ठिकाणी फर्स्ट काय करायला लागेल आपल्याला तर ग्रेटर नंबर इज काय घेतला आपण x घेतला. आता नेक्स्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे तर ट्वाइस ऑफ द काय सांगितलेलं आहे तर ग्रेटर नंबर. ठीक आहे म्हणजे ग्रेटर नंबर काय घेतला आपण x घेतला पण स्मॉलर नंबर y घेणार आहे का आपण नाही घेणार कारण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतोय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल या ठिकाणी घ्यायचे असते. पण आपल्याला या ठिकाणी परत पुढची कंडिशन काय सांगितलेली बघा द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर जो स्मॉलर नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा काय असणार आहे तर ग्रेटर नंबरचा डबल असणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय घेतले 2x घेतली. बरोबर आहे. द गिव्हन कंडिशन काय सांगितलेली आहे बघा कंडिशन इज काय आहे तर स्क्वेअर ऑफ द बोथ नंबर म्हणजे डिफरन्स ऑफ द स्क्वेअर ऑफ द टू नंबर्स म्हणजे काय आले बघा इथं एक्स स्क्वेअर ग्रेटर नंबरचा स्क्वेअर मायनस इथं येणार आहे 2x इज इक्वल्स टू काय दिलेले आहे नंबर आपल्याला तर 120 या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे इथं आले 120 म्हणजेच काय झाले बघा एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता 120 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन ही -2 यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच काय होतील बघा इथं जर आता 120 घेतले आता बघा इथं खूप स्मॉल नंबर आहे इथं बडा नंबर आहे मोठा नंबर आहे म्हणजे इथं बघा काय घेतले 2 6 जा 2 0 जा 2 3 जा 2 0 जा 2 1 जा 2 5 जा 3 5 जा अँड 5 1 जा. आता पेअर करून बघा पेअर करून बघितले तर तुम्हाला 2 येतं का ते बघूया आपण. इथे बघा 5 3 जा 15 झाले इथं 2 2 जा 4 4 2 जा 8 नाही येणार आहे 15 मधून 8 गेले 7 जातात. ऍक्च्युली आपल्याला 2 पाहिजेत म्हणून आपण काय घेतले या ठिकाणी 5 2 जा 10 झाले 3 2 जा 6 आणि 6 2 जा 12 12 इंटू 10 केलं तर आपल्याला किती मिळतं 120 मिळतात आणि मायनस म्हणजे बिगेस्ट नंबरला मायनस साइन दिलं म्हणजे -12 प्लस 10 केलं तर आपल्याला काय मिळतं -2 मिळतं आणि मल्टिप्लिकेशन पण आपल्याला मायनस असावी आहे म्हणजे या ठिकाणी काय आले बघा एक्स स्क्वेअर -12x प्लस 10x -20 इज इक्वल्स टू 0. परत हे दोन दोनचे ग्रुप्स हे तुमच्यासाठी केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं ज्या वेळेला अचानक फॅक्टर पाडायची गरज पडती किंवा फॅक्टर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही या पद्धतीनं शॉर्टकट मध्ये तुम्ही पटकन काय करू शकता ग्रुपिझम करून डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे. यामधला x बाहेर काढला तर आतमध्ये x -12 राहिले प्लस 10 बाहेर काढले तर आतमध्ये x -12 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. देअरफॉर x -12 आणि x plus 10 is equals to 0. Therefore, x -12 is equals to 0
और x plus 10 is equals to 0. x is equals to 12 और x is equals to -10. आता x is equals to -10 आहे ती काय आहे बघा, x is equals to -10 इज काय आहे, अनएक्सेप्टेबल कंडिशन आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे या ठिकाणी, तर x is equals to 12 म्हणजे ग्रेटर नंबर जर काय घेतला आपण 12 घेतला तर या ठिकाणी स्मॉलर नंबर हा काय असणार आहे आपला, आता स्मॉलर नंबरचा स्क्वेअर हा काय असणार आहे आपला, तर ट्वाइस ऑफ द ग्रेटर नंबर असणार आहे. त्यामुळे स्मॉलर नंबर हा काय असणार आहे आपला, तर रूट ऑफ 24 असणार आहे, बरोबर आहे. ग्रेटर नंबर 12 आला तर स्मॉलर नंबर रूट ऑफ 24 असणार आहे. हा होता आपला 12th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13 आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 13 काय सांगितलेलं आहे बघा, रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमंग सम स्टुडंट्स. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट काय आले, द सम स्टुडंट्स आर x घेतले. ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, 30 स्टुडंट्स वेअर मोर ईच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस, फाइंड द नंबर ऑफ अ स्टुडंट सांगितलेले. म्हणजे पहिल्यांदा जी कंडिशन दिलेली आहे, ईच स्टुडंट रिक्वायर्ड काय असणार आहेत आपल्याला, ह्या स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेत, किती ऑरेंजेस होते ते, तर 540 होते. म्हणजे 540 अपॉन काय आले, x आले, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं द स्टुडंट्स आर काय होते, कितीने वाढले, तर +30 ने वाढले. तर ईच स्टुडंट रिक्वायर्ड काय रिक्वायर्ड केले, तर 540 अपॉन x + 30. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला वाटताना आपण काय करतो, जर समजा एखादं एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, जर 25 काय आहेत ऑरेंजेस आहेत आणि त्यातले आपण काय घेतले, प्रत्येकी 5 मुलं आहेत आणि 5 मुलांना किती ऑरेंजेस येतील हे काढायचं असेल तर आपण काय करणार आहे, 25 डिवायडेड बाय 5 करणार आहे. म्हणजे आन्सर काय येतं आपलं 5. ठीक आहे, त्याच पद्धतीनं ज्यावेळेला x स्टुडंट होते त्यावेळेला 540 ऑरेंजेस होते, त्यावेळेला डिस्ट्रीब्यूट केलं तर आपण काय घेतलं, डिवाइड बाय x घेतलं. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेला +30 स्टुडंट्स वाढले, त्यावेळेला आपण काय करणार आहे, 540 अपॉन x + 30 करणार आहे. पण आता गिव्हन कंडिशन काय दिलेली आहे बघा त्यांनी, द गिव्हन कंडिशन इज आता जे सुरुवातीच्या मुलांना आपण वाटलं त्यावेळेला काय होते आपले, तर 540 अपॉन x मायनस 540 अपॉन x + 30 इज इक्वल्स टू किती ऑरेंजेस कमी पडलेत आपल्याला त्या ठिकाणी बघा, तर ईच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच हे इक्वेशन फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन LCM टाइप. इथं बघा 540 इंटू ब्रॅकेट x + 30 मायनस 540 इंटू x इज इक्वल्स टू 3. आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन असेल ते तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइडला जाते. म्हणजेच x इंटू ब्रॅकेट x + 30. ठीक आहे, आता इथं बघा सगळं सॉल्व्ह केलं इक्वेशन, तर काय आले 540 इंटू x. ठीक आहे, प्लस 3 4 जा 12 कॅरी ओव्हर 5 3 जा 15 + 1 16 आणि हे 2 zeros. ओके, मायनस 540x इज इक्वल्स टू, आता इथं बघा 3 इंटू x मल्टिप्लाय केले तर 3x² झाले, त्या 3x नी 30 ला मल्टिप्लाय केले तर 3 3 जा 9 झाले आणि इथं आले x आणि 30 चा एक 0. ठीक आहे, इथं बघा +540 आणि -540 होतं ते काय झालं, गेट कॅन्सल झालं. राहिले काय आपले, तर 16200 इज इक्वल्स टू 3x² + 90x. ठीक आहे, आता ही टर्म जी होती पॉझिटिव्ह होती, अपोजिट साईडला गेल्यानंतर ती काय झाली, मायनस झाली. म्हणजे 3x² + 90x मायनस 16200 इज इक्वल्स टू काय आले, 0 आले. आता या ठिकाणी बघा प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड होतं, त्यामुळे ईच टर्म डिवाइड बाय 3 केले तर या ठिकाणी काय येतील आपले, तर x² + 3 3 जा 9 0x मायनस 3 5 जा 15 1 राहिले 3 4 जा 12
अँड 2 zeros इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी बघा -540 म्हणजे 5400 आहेत. म्हणजे इथं बघा आपण काय घेतले तर 9 6 54 होतात. एक 0 इकडे दिला, एक 0 तिकडे दिला. आपल्याला काय पाहिजे +30 पाहिजेत. म्हणजे छोट्या नंबरला आपण काय घेतलं मायनस साईन दिलं. म्हणजे या ठिकाणी बघा x² + 90x - 60x - 5400 इज इक्वल्स टू 0. दोन दोनचे काय घेतले आपण टर्म्स घेतले. त्यामुळे इथं काय आले x बाहेर आले, आतमध्ये x + 90 राहिले मायनस इथं 60 बाहेर काढले, आतमध्ये x + 90 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x + 90 अँड x - 60 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर इथं काय येणार x + 90 इज इक्वल्स टू 0. दुसरी कंडिशन असणार आहे x - 60 इज इक्वल्स टू 0, x इज इक्वल्स टू -90, x इज इक्वल्स टू 60. आता स्टुडंट्स निगेटिव्ह असतात का? इट्स नॉट acceptable. Not acceptable. That's why students are काय आले किती होते आपले 60 स्टुडंट्स होते. ओके. क्वेश्चन नंबर 14 आपण या ठिकाणी बघत आहोत आणि क्वेश्चन नंबर 14 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर बघा मिस्टर दिनेश ओन अन ऍग्रिकल्चर फार्म ॲट द विलेज तळवेल. द लेंथ ऑफ द फार्म इज द 10 मीटर मोर द ट्वाइस द ब्रेड. काय सांगितलेलं आहे बघा. जर समजा हे आता एक छोटीशी आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊया. या ठिकाणी बघा ब्रेड जी आहे ती x घेतली तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तर लेंथ ऑफ द फार्म इज 10 मीटर मोर दॅन ट्वाइस द ब्रेड. म्हणजे 2x + 10 लेंथ आणि ब्रेड. ओके. In order to harvest rainwater, he dug a square shaped pond inside the farm. म्हणजे त्यांनी काय घेतला तर इनसाइड फार्म मध्ये काय घेतला एक स्क्वेअर डग काढलेला आहे पाण्यासाठी. द साइड ऑफ द पॉन्ड इज 1/3 ऑफ द ब्रेड. ब्रेड किती आपली x आहे म्हणजे इथं 1/3 ऑफ द x ही साइड आलेली आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा द एरिया ऑफ द फॉर्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. एरिया ऑफ काय आहे रेक्टँगल. ठीक आहे शॉर्ट मध्ये लिहूया आपण इज इक्वल्स टू 20 टाइम्स काय तर एरिया ऑफ पॉन्ड. ही आपली गिवन कंडिशन आहे. आणि काढायचं काय आपल्याला फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फॉर्म अँड द पॉन्ड. म्हणजे पॉन्डची पण लेंथ फाइंड करायची आहे आणि जो एरिया आहे शेताचा त्याची ही लेंथ आणि ब्रेड्थ तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायची आहे. म्हणजे फर्स्ट बघा गिवन काय सांगितलेलं आहे गिवन द ब्रेड्थ ऑफ काय फार्म इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला x दिलेलं आहे. बरोबर आहे. लेंथ किती दिलेली आहे लेंथ इज इक्वल्स टू 2x + 10 हे कंडिशन मध्ये दिलेली आहे. 2x + 10 दिलेली आहे. बरोबर आहे. आता एरिया ऑफ फार्म काय असणार आहे बघा तर हे इंटू हे लेंथ इंटू काय असतं ब्रेड्थ असतं. म्हणजे तिथं काय आले तर 2x + 10 इंटू काय असणार आहे आपली ब्रेड्थ किती आहे x आहे. बरोबर आहे. मल्टिप्लाय केले x इंटू 2x इथं 10x आले. बरोबर आहे. हे झाली एरिया ऑफ अ फार्म झालं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायला लागेल एरिया ऑफ अ पॉन्ड करायला लागेल. म्हणून साइड ऑफ पॉन्ड किती दिलेली आहे तर 1/3 ऑफ ब्रेड म्हणजे x दिलेली आहे. बरोबर आहे. एरिया ऑफ पॉन्ड काय असणार आहे बघा या ठिकाणी तर साइड स्क्वेअर असतो म्हणून 1/3 x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय आले 1/9 x². हे काय झाले एरिया ऑफ अ पॉन्ड आलं. बरोबर आहे. द गिवन कंडिशन इज काय असणार आहे गिवन कंडिशन आपली तर बघा एरिया ऑफ फार्म इज इक्वल्स टू 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. ठीक आहे. आता ह्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे इथं बघा एरिया ऑफ अ फॉर्म किती आलं होतं 1 इथं दिव्या 2 किती होतं तर 2x² + 10x इज इक्वल्स टू काय होतं तर 20 टाइम्स ऑफ 1/9 x² होतं. बरोबर आहे. आता इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. इक्वेशन सॉल्व्ह केलं तर इथे बघा आपल्याला 2x² + 10x इथं फ्रॉम फर्स्ट आणि सेकंड लिहिलं तरी चालेल. फ्रॉम फर्स्ट अँड 2. ठीक आहे. आता इथं आले बघा आपले 20/9 इंटू
2x². म्हणजे आता सगळ्या टर्म्स काय करणार आहे आपण, वन साइडेड घेणार आहे. म्हणजे इथे आले काय आले बघा, हे प्लस होते, इकडे आल्यावर मायनस झाले. 2x² मायनस 2/9x² प्लस 10x इज इक्वल्स टू 0. आता डिनॉमिनेटर सेम करून घेतला. 9 2 जा किती आले आपले, तर 18x² मायनस 20x² प्लस 10x इज इक्वल्स टू 0 आणि अपॉन मध्ये 9 होते. बरोबर आहे. आता इथं प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणून आपण काय घेतले, मायनस 2x² अपॉन 9 प्लस 10x इज इक्वल्स टू 0. आता दोन्ही टर्म्स मध्ये काय होता, x होता, त्यामुळे एक एक्स बाहेर काढला तर आतमध्ये राहील आपलं मायनस 2/9x प्लस 10 इज इक्वल्स टू 0. आता x इज इक्वल्स टू तर काय आले, 0 आले, त्यामुळे हे काय आहे, नॉट ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे. दुसरी काय आली आपली, मायनस 2/9x प्लस 10 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर मायनस 2x/9 इज इक्वल्स टू मायनस 10. x इज इक्वल्स टू मायनस 10 इंटू 9/-2, म्हणून मायनस 2 1 जा 5 जा, म्हणून x इज इक्वल्स टू 9 5 जा किती आले, 45 आले. बरोबर आहे. आता x इज इक्वल्स टू किती आलं आपलं, 45 आलं. बरोबर आहे. म्हणजेच ब्रेड किती आली आपली, ब्रेड ऑफ फार्म किती आली, तर 45 आली. ठीक आहे. लेंथ किती होती बघा, लेंथ ऑफ फार्म तर 2 इंटू 45 प्लस 10 म्हणजे किती झाले, 90 प्लस 10 म्हणजे तिथे आले 100. ठीक आहे. आणि अजून काय काढायची होती, तर लेंथ ऑफ पॉन्ड पण काढायचं या ठिकाणी. ते किती होतं आपलं, 1/3 ऑफ x किती आहे, 45. 3 ने डिवाइड केलं, 3 1 जा 3 5 जा, म्हणजे याचा आन्सर आला 15. म्हणजे 45 100 आणि 15 हे आलेले आन्सर्स आहेत. हा होता क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला नाहीये, त्यामुळे क्वेश्चन नंबर 15 तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर तुम्हाला तो सॉल्व्ह नाही झाला तर मला कमेंट नक्की करा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ ज्या वेळेला बनवेन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, आवर्जून तो क्वेश्चन्स आपण त्यामध्ये ऍड करू. ठीक आहे. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या प्रॉब्लेम सेटमध्ये. तर आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा, नॉलेज वाढवत राहा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.